नमस्कार, क्रांति जोहार न्यूज आपका स्वागत है। आज हम आपको एक ऐसी कड़ी टीवी सच्चाई दिखाने जा रहे हैं जिसे देखकर आप दंग रह जाएंगे। एक तरफ विकास के बड्ढे बड्ढे दावे किए जाते हैं, वहीं दूसरी तरफ जल संकट की ऐसी विदारक तस्वीर सामने आई है जिसे देखकर रूह कांप जाए। 1 मार्च को युवा क्रांति नंदुरबार सामाजिक संगठन की टीम जब रावलापानी में स्मृति स्थल की स्वच्छता मुहिम के लिए रवाना हुई तो उन्हें रास्ते की बदहाली के साथ साथ एक और भयानक सच का सामना करना पड़ा। रावलापानी के पास स्थित हाथबारी पाढ़ा की हालत देखकर संगठन की टीम को गहरा धक्का लगा। कल 2 मार्च है, वह पावन स्मृति दिवस, जब यहां हजारों की संख्या में अनुयायी श्रद्धा सुमन अर्पित करने पहुंचते हैं। लेकिन विडंबना देखिए, उन हजारों मेहमानों के लिए पीने के पानी का इंतजाम करने के लिए यहाँ की छोटी छोटी बच्चियां और महिलाएं तपती धूप में निजरा नदी के सूखे पात्र से हंडा भरकर पानी लाने को मजबूर है। हमारी टीम जब खुद नदी के किनारे पहुंची तो वहां का दृश्य अत्यंत पीड़ादायक था। सवाल यह उठता है कि जिस स्थान के विकास के लिए कागजों पर करोड़ों का फंड मंजूर किया जाता है, वो फंड आखिर गया कहां? क्या शासन प्रशासन की आंखें इस बदहाली को नहीं देख पा रही हैं? युवा क्रांति संगठन ने इस गंभीर मुद्दे को उठाया है और प्रशासन से जवाब मांगा है। क्या इस बार भी विकास केवल फाइलों तक ही सीमित रहेगा, या इन माताओं बहनों के सिर से पानी का यह भारी बोझ कभी उतरेगा? इस पूरे मामले पर हमारी खास रिपोर्ट देखिए। आपकी जय आदिवासी। आज आमच्या ठरल्याप्रमाणे युवा क्रांती नंदुरबारच्या वतीने एक आव्हान करण्यात आलं होतं। रावलापानी या ठिकाणी जाऊन एक स्वच्छता मोहीम राबवावी असं एक निश्चित झालं होतं। त्या अनुषंगाने आमची सगळी जी टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून आम्ही रावलापानी जात असताना हातबारी हे गाव अवघ्या 2 ते 3 किलोमीटर रावलापानीहून 2-3 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। त्या ठिकाणी एक 10 गजचं चित्र या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं आहे। मित्रांनो, आम्ही रस्त्याने जात असताना या ठिकाणी हे लहान लहान पोरं पाणी घेऊन जात असताना आमच्या लक्षात आल्यानंतर म्हटलं हे पाणी कुठून आणतायत, असं करून आम्ही रस्त्याच्या इथे गाड्या लावल्या आणि आम्ही हे चित्र बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। मित्रांनो, खरं तर सांगायला दुःख वाटतं, खूप खेदही वाटते की रावलापानीचा इतिहास पाहिला तर वेगळं सांगण्याची गरज नाही। आम्ही पूर्ण रस्त्या याच्यावर आम्ही सविस्तर बोलणार आहोत, परंतु या लहान लहान जे बालक आहे यांच्याशी आमची चर्चा झाल्यानंतर ते यांनी आम्हाला सांगितलं की हे जे पाणी आहे एवढं घाटातून तुम्ही कसं काय घेऊन जातात असं। तर हे सकाळपासून हे पाणी घेऊन जात आहेत। ते उद्या स्मृती स्थळाकडे काही लोक जिल्ह्याभरातून काही राज्यातून लोक येणार आहेत, त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी असं या निजरा नदीच्या नदी पात्रामधून हे पाणी वरती घेऊन जात आहेत। त्यांच्या घरी ठेवणार आणि तिथून हे पाणी जे येणारे पाहुणे आहेत त्यांना द्यायचं असं त्या लहान लहान बालके यांनी सांगून दाखवलं। त्याही माध्यमातून माझ्या या ठिकाणी हे जे चित्र आहे, गेल्या अनेक वर्षापासून यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी असे अनेक वर्षापासून हे मागणी करतात। या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली गेली नाही, त्याही पलीकडे इथे रस्त्याची व्यवस्था नाही। मी या बालकांशी मी संवाद साधणार आहे की बाया इपाय किती देख वखते तुम वेगळे बाठे वेगळे होते ना, हाँ वेगळे 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 होते आणि का आजूबाजू हात पंप पे काही नाही काय हात पंप पिणं पाणी हे देख होत नाही काय ते असं चित्र हे म्हणजे सकाळपासून हे पाणी या ठिकाणून घेऊन जात आहेत। आणि हे फक्त प्रेम माया दया या प्रेम भावनेतून लोकांना येणाऱ्या लोकांना त्यांच्या माध्यमातून सेवा व्हावी हा एकच उद्देश या माध्यमातून दिसून येतो आहे। मित्रांनो, तर खरं तर अशा पवित्र भूमीमध्ये जर अशी चित्र निर्माण होत असेल तर कुठेतरी शासनाने विचार करण्याचे भाग या ठिकाणी निर्माण होतो आहे। या ठिकाणी बाबा आले आहे, बाबांकडून पण मी काही गोष्टी जाणणार आहे। ते बाबा हे होत आहे द्वितीय शून्य हो हे हातबारे गावर वासी तुम रहवासी
किती वर्षापासून हे होता आमो ते दादा हिसाब बाबांनी म्हणजे 81 मृत होय दादा 81 81 हो मध्ये निकाल होय मग देख नाही. हो हे बघूया 1981 पासून या गावामध्ये ते राहत आहेत. हो म्हणजे आम्हाला सुद्धा माहिती नाही तेव्हापासून या रावला पाणीच्या रस्त्यावर हे हातबारी म्हणून गाव आहे. गाव आहे. तिथे हे अनेक वर्षापासून या ठिकाणी रहिवास आहे, तरी त्यांना साधे रस्ते नाही, पाणी नाही. आणि आपण बघू शकतायत निस्वार्थपणे सेवा बजावण्याकरिता हे जे लोक आहेत, हे लोक जिल्हाभरातून येणार जे समाज आहे त्यांना पाणी देण्यासाठी हे सकाळपासून पाण्याची वाहतूक करतात. ते किती विदारक चित्र या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो. साधा पाण्याची व्यवस्था शासनाने या ठिकाणी केलेली नाही. टँकर येऊ शकतात, टँकरची व्यवस्था या ठिकाणी झालेली नाही. असं एकंदरीत चित्र जर बघितलं मित्रांनो, आम्ही या माध्यमातून एवढंच सांगू की एक तुम्ही पंपे मंजूर काही नाही दादा पंप ह्याने मेन चीज ने मग पाहिजे दादा देखना हो काही नाही पोरिया मग तारास को तामो ओमे महावणार रे हंगा हजार दुनिया उजा है बिचार की को बागे बागे पोते ने वगैरे आज पोच मिनिट काल पिवडावणार रे पाय म्हणजे किती जबरदस्त परिस्थिती आहे की आज सकाळपासून हे पाणी भरता आहेत आणि उद्या येणाऱ्या पाहुण्यांना हे पाणी देण्यासाठी म्हणजे हे समाजामध्ये एकीकडे आपण पाहतो की जरी ही दुःखद परिस्थिती असेल तरी एका समाजाला एक चांगली दिशा देण्यासाठी त्यांच्या भावना किती निस्वार्थ आहे की येणाऱ्या लोकांची सेवा बजावण्यासाठी म्हणजे सकाळपासून ते लोक एक सेवेच्या भावनेने या ठिकाणी काम करत आहेत. म्हणजे माझ्या या माध्यमातून शासनाला एवढंच विनंती आहे की अनेक वर्षापासून हे प्रलंबित जे प्रश्न आहे, या मूलभूत गरजा आहे, हे मोठे प्रश्न नाही. साधा हात पंप तरी होणे गरजेचे आहे. तर या माध्यमातून आम्ही एवढं शासनाला एवढंच विनंती करू, आम्हाला येत्या काही दिवसामध्ये आम्ही एक जन आंदोलन तर उभारणार आहोत, पण येत्या काही दिवसामध्ये या गावामध्ये पाण्याचा प्रश्न जर तातडीने सोडवला नाही तर आम्ही या माध्यमातून शासनाला आम्ही इशारा देतो आहे की हे चित्र येत्या 8 ते 10 दिवसामध्ये बदललं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडणार आहोत.